आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया ओ दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओ बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहा
सनस्तं पदं भोजतेजस् पुरदिं प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वंदू चरण श्री गुरूंचे सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में माता पिता प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, जो आपल्या हिताला माणसाने काय केलं पाहिजे, आपल्या हिताला जाग राहिलं पाहिजे। मग महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। बघा एखादी मुलगी किंवा मुलगा जर चांगला निघाला ना त्याचा आनंद लोकांना वाटतो, यात नवलच नाही महाराज, त्याचा आनंद त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला सुद्धा वाटतो। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। महाराज गीता भागवत आपण श्रवण केलं पाहिजे आणि अखंड देवाचं चिंतन केलं पाहिजे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांची सेवा आम्हाला घडो, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। असा अभंगाचा सरळ भावार्थ मांडला। अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाही। जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतात तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज मला आमच्या माने काकांकडून ही कीर्तनरूपी सेवा आली महाराज, कारण यांनी 4 धाम केले बरं का, आणि मौंदाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला। कारण महाराज स्वप्न तर कुणीही बघतो, आता आपण 4 धाम करून आलो पण आपण मौंदाचा कार्यक्रम एवढ्या थाटामाटामध्ये ठेवतोच असं काही आहे का हो? नाही, आपण म्हणतो ठेवू पण ठेवताल असं काही आहे का? नाही, नशिबात असल्याशिवाय हे कार्यक्रम ठेवायला सुद्धा पुण्य लागतं बरं का, नशीब लागतं। आमच्या माने काकासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा, कारण स्वप्न तर कुणीही बघतं पण ते पूर्णच होईल असं काही नहीं। सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी के पूरे नहीं होते, हर किसी के पूरे नहीं होते। इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आते वही है जिन्हें भगवान बुलाते हैं। तुम्हाला अखिल कोटी ब्रह्मांड मालकाने बोलवलं म्हणून तुमच्यासाठीही तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण कीर्तन ऐकायचं हे कुणीही म्हणतं महाराज, पण ह्या धर्म मंडपामध्ये यायला तेवढं पुण्य लागतं, तेवढं भाग्य लागतं। आमच्या माने काकाचे 2 मुलं
अत्यंत संस्कारी महाराज. त्यांनी त्यांची मुलंसुद्धा संस्कारी घडवले. आणि आमचे माने काकांनी काय केलं महाराज, तर लोक धन कमवतात बरं का, काय करतात, धन कमवतात. आमच्या माने काकांनी तसं केलं नाही. त्यांनी धनही कमवलं आणि माणसंही जोडण्याचं काम कोणी केलं, माने काकानं. म्हणजे महाराज मी बघितलं, आता आमच्या अण्णा म्हणले की माने काकाच्या घरी कीर्तन आहे असं म्हणल्याच्या नंतर लोक म्हणले हां ते माने काका का, म्हणजे दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या जवळचे, म्हणजे प्रत्येकजण यांना ओळखतं बरं का. कारण यांनी कार्यच एवढं चांगलं केलं आहे आणि त्यांनी आयुष्यभर आत्तापर्यंत ते लोकांची सेवाच करत आलेत आमचे माने काका. त्यांच्यावरती त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाचा आशीर्वाद आहे. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या हिताला जागं राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या देवाने, त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाने आपल्याला सुंदर अशा हात पाय कान डोळे दिले की नाही. कशा करता दिले हो देवाने, सुंदर असे हात कशा करता दिले आपल्याला. इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जर तू गोडसी नारायण, जर तू गोडसी नारायण. नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. ओ जन तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरोग. देवाने सुंदर असे हात पाय कान डोळे दिले. मग या हाताने आपण काय केलं पाहिजे, कीर्तनात बसल्यानंतर, कथेत बसल्यानंतर, कुठेही बसा, देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे बरं का. देवाने सुंदर असे डोळे दिले कशा करता, त्या देवाचं सुंदर असं मुख पाहण्याकरता बरं का. आणि देवाने सुंदर असे पाय दिले कशा करता, तीर्थयात्रा असेल, आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल, काहीही असू द्या, आपण या पायाने केली जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नये. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नये. सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाये. देवाने सुंदर असे हात पाय कान डोळे कशा करता दिले, देवाचं भजन, देवाचं नामस्मरण करण्याकरता. देवाने सुंदर असं मुख दिलं कशा करता, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. देवाने सुंदर असं मुख दिलं. त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाचं या मुखातून आपण नाव घेताल म्हणून. महाराज हे 4 धाम आपण केलेच पाहिजेत बरं का.
कोणते कोणते आहेत? भगवान बद्रीनाथ, भगवान रामेश्वरम, भगवान द्वारकाधाम. हे आपण 4 धाम केलेच पाहिजेत महाराज. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपण हे 4 धाम केलेच पाहिजेत, कारण ते आपल्यासाठी चांगले आहेत बरं का महाराज. बद्रीनाथ पहिलं धाम कोणते? बद्रीनाथ महाराज. ते मंदिर 6 महिने उघडं असतं आणि 6 महिने बंद असतं. तिथं अखंड ज्योत 6 महिने चालते बरं का. आपल्या मनामध्ये जर काही इच्छा असेल, जर आपल्याला काही देवाला मागायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे. ते 4 धाम केले पाहिजेत, आपली इच्छा पूर्ण होते. विठ्ठल विठ्ठल महाराज ज्ञानोबारायांनी सुद्धा नामदेव महाराजांसोबत तीर्थयात्रा केली, देवानी केली, संतांनी तीर्थयात्रा केली महाराज. मग तुम्हाला आम्हाला करायला काय हरकत आहे? तीर्थयात्रे सुखे जाऊ, यात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे देऊ, संता संगे नेऊ, वासुदेव धन्यवारे करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, वासुदेव धन्यवारे करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. यात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम घेवो, संता संगे सेवो, वासुदेव धनिवारे. यात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम घेवो, संता संगे सेवो, वासुदेव धनिवारे. माणसाने हे 4 धाम केलेच पाहिजेत. भगवान बद्रीनाथ, भगवान जगन्नाथ, भगवान द्वारकाधाम आणि रामेश्वरम. हे 4 धाम माणसाने आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर केलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे माणसाने आपल्या आपल्या हिताला जागं राहिलं पाहिजे बरं का. अभंगाच्या प्रथम चरण. आपुलिया हिता जोचे जागता, 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 आपुलिया हिता जोचे जागता. धन्य माता पिता दया किया, दया किया, दया तयाचिया तयाचिया. धन्य माता पिता दया किया, दया किया, धन्य माता पिता दया किया, दया किया. कुलकन पुत्र होती जय साधिक, 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 कुलकन पुत्र होती जय सात्विक, कुलकन पुत्र होती जय सात्विक, कुलकन पुत्र होती जय सात्विक, कुलकन पुत्र होती जय सात्विक. आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता दया किया, धन्य माता पिता दया किया. आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता दया किया, धन्य माता पिता दया किया. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाचिया. आपण जर आपल्या हिताला जागं राहिलो तर लोक आपल्या आईवडिलांना धन्यवाद देतात. महाराज लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही हो.
चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात, वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात, आणि काही नाही केलं ना तरी सुद्धा लोक नावं ठेवतात बरं का, खाण्याकरता लोकांनी बरं का. आणि आज त्याच ज्ञानोबारायांच्या समाधीवरती घागरीचे घागरी दह्याच्या दुधाच्या तुपाच्या पडतात. पण ते ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस एखादी वेळ जर निवृत्तीनाथाला सोपान देवाला जर तहान लागली ना तर लोकांनी इंद्रायणीमधलं पाणीसुद्धा पिऊ दिलं नाही. ज्ञानोबारायांनी आपल्या खांद्यावरचा रुमाल काढावा, ते इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकावा आणि मग ती असा पिळून सोपान देवाची तहान भागवावी. एवढा त्रास दिला हो लोकांनी. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहेत, लोकांनी देवाला त्रास द्यायचं सोडलं नाही, मग तुम्हाला आम्हाला सोडतात का? लोक कोण? आपणच. त्रास कोणाला देतो? आपल्याच लोकांना. त्रास देणारे काय हे लांबचे असतात का? नसतेत महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला लोकांनी, एवढा त्रास दिला, खाण्याकरता अन्न दिलं नाही महाराज. आता आईही गेली आणि वडीलही गेले, दोघंही गेले, आता कोणीच नाही राहिलं. मग आता मुक्ताई आईसाहेबांना भूक लागली. मुक्ताई आईसाहेब म्हणतात, ज्ञानदादा काहीतरी खायला आणणारे? तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा झोळी काखेमध्ये अडकली आणि सिद्धबेटाहून आळंदीकडं निघाले ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज जसे आळंदीमध्ये गेले तसे मधुकरी म्हणून हाक मारावी आणि लोकांनी मागचे पुढचे दरवाजे बंद करावे. तेव्हा त्या दिवशी ज्ञानोबारायांना 5 घरची मधुकरी मिळाली. ती मधुकरी घेऊन ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटावरती जाण्याकरता निघाले. येत असताना वाटेमध्ये विसोबा खेचर भेटला. त्यांनी ती मधुकरी ओढून घेतली, ती खाली टाकली आणि परत ज्ञानेश्वर महाराजांना ती उचलता येऊ नये म्हणून चिखलामध्ये टाकलेली त्याच्यावरती काठी फिरवली. एवढा त्रास दिला लोकांनी. ज्ञानेश्वर महाराज बघतच राहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, काका ही मधुकरी मला नव्हती हो पाहिजे, ही माझ्या मुक्ताला पाहिजे होती. काका तुम्ही असं का केलं काका? ज्ञानेश्वर महाराज उदास होऊन तिथून निघाले. ज्ञानेश्वर महाराज घरी गेले, ताटी उघडली, परत लावली, दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं ठेवलं आणि ज्ञानेश्वर महाराज रडू लागले. तेव्हा त्या ताटीला छोटीशी खिडकी होती, त्या खिडकीमधून मुक्ताई आईसाहेब बघू लागल्या. ज्ञानदादा दरवाजा उघड रे. तू का रुसलास ज्ञानदादा? तू तर योगी आहेस ना, सामान्य मनाचा योगी नाहीस, पावन मनाचा योगी, पावन मनाचा योगी, पावन मनाचा योगी, पावन पावन मनाचा योगी, पावन मनाचा योगी, पावन मनाचा योगी, पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा उघडणारी ताटी. तू कोणाला कशामुळे रडतोयस? त्यांनी तुझी मधुकरी खाली टाकली म्हणून का रे ज्ञानदादा? ज्ञानदादा कंटाळू नको या जगाच्या त्रासाला, हे लोक त्रास देतात रे, पण आपण कंटाळायचं नाही. ज्ञानदादा एकदा दरवाजा उघड, तुझ्या मुक्तासाठी तरी ज्ञानदादा दरवाजा उघडणारे ताटी. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडली आणि मुक्ताई आईसाहेबांच्या गळ्याला पडून ज्ञानेश्वर महाराज रडू लागले. महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती होतं? 9 वर्ष. आणि मुक्ताई आईसाहेबांचं वय किती होतं? 6 वर्ष. आता तुम्हाला काही प्रश्न पडला का? नाही पडला, मी पाडते बघा. मुक्ताई आईसाहेबांचं वय किती होतं? किती? 6 होतं ना. मग ज्ञानोबारायांचं किती होतं?
9 होतं. मग 6 मोठे की 9 मोठे? 9 मोठे ना. मग एवढ्या छोट्या मुक्ताई साहेबांनी एवढ्या मोठ्या ज्ञानोबरायांना प्रश्न करायचा म्हणजे. पण मानसशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की स्त्रीची बुद्धी ही पुरुषापेक्षा 5 वर्षाने मोठी असते बरं का. मग आता मला सांगा 6 आणि 5 किती? 11 ना. मग 9 मोठे की 11 मोठे? 11 मोठे ना. मग कोण मोठं? बुद्धीनं कोण मोठं? मुक्ताई साहेब. म्हणून मुक्ताई साहेबांनी ज्ञानोबरायांना प्रश्न केला, महाराज अगोदर जर लग्न जरी करायचं झालं ना तरी 5 वर्षांनी मोठा मुलगा बघायचे. आता तेवढाही भेटना. आता तर असं झाले, लटकते रे हे नारे बाबा लटकते रे हे नारे लटकते रे हे नारे. आता तर लग्नच होईना. तो आमच्या गावामध्ये एक बाई आली बरं का आमच्या घरी. ती म्हणली काय करावं, आमच्या मुलाचं लग्नच होईना. अहो रडायलेत अक्षरशः बाया, लग्न होईना म्हणून. आता तर कसेच भेटेना. पण अगोदर काय करायचे, 5 वर्षानं मोठा मुलगा बघायचे बरं का. आता दुसरा प्रश्न, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मी तुम्हाला म्हणन, तुम्हाला संगत करायची असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची करा. मग तुम्ही म्हणता महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आहेत कुठं? आता ऐका, तुकाराम महाराजांची गाथा म्हणजेच तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबाराय महाराज. आज सुद्धा आपण जर आळंदीला गेलो ना तर ज्ञानोबारायांच्या समाधीमधून जर आपण कान लावला ना समाधीला तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा ध्वनी ऐकायला येतो. पण ऐकणारा दगड नसावा. दगडाला कसं काय कळणार रामकृष्ण हरी? आपल्या मनामध्ये जर भाव असेल, चांगल्या अंतःकरणामध्ये आपले कर्म जर चांगली असतील तर आपल्याला आवाज ऐकायला येतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज सुद्धा तो ध्वनी ऐकायला येतो. मग असा ज्ञानोबारायांसारखा मुलगा जर आईवडिलांच्या पोटी जन्माला आला ना तर लोक काय करतात, धन्यवाद देतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा. कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा आनंद वाटतो, माणसाला वाटतो यात नवलच नाही, त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. आपल्याला श्रावण बाळाचं चरित्र माहितीच असेल. श्रावण बाळ हा खूप मोठा आईवडिलांचा भक्त होता. त्याने आईवडिलांना खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा केली होती. कोणी? श्रावण बाळाने. एके दिवशी काय झालं, ऊन होतं. मग आईवडिलांसोबत तो येऊ लागला. येत असताना तहान लागली म्हणून आईवडिलांना तिथे बसवलं आणि हा
पाणी आणण्याकरता शरयू नावाची गंगा होती अयोध्येच्या जवळ, तिथे गेला. मग श्रावण बाळाने पाणी घेतलं, पण तिकडून सरकून बाण आला. तो बाण कुणी मारला होता? राजा दशरथाने बाण मारला होता बरं का. तो बाण आला आणि श्रावण बाळाला लागला. मला एवढंच सांगायचे की श्रावण बाळ हा खूप मोठा आईवडिलांचा भक्त होता. त्यांच्याकडे बघून आपण शिकलं पाहिजे की आईवडिलांची सेवा कशी करायची. श्रावण बाळ याने खूप आईवडिलांची सेवा केली. आईवडिलांसोबत त्याने तीर्थयात्रासुद्धा केली महाराज. म्हणून गीता भागवत काहीही असू द्या, आपल्याला जर या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण काहीही असू द्या, देवाचं नामचिंतन काहीही असू द्या, स्मरण, आपण काय केलं पाहिजे? त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं श्रवण केलं पाहिजे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. विठोबाने अखंड चिंतन विठोबाने कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काहीही असू द्या, आपण श्रवण केलं पाहिजे. बघा कसं असतं ना महाराज, जर नवऱ्याला परमार्थ करायचा छंद असला तर बायकोला परमार्थ करायचा छंद नसतो. कधी दोघांनाही परमार्थ करायचा छंद नसतो. जर नवऱ्याला विठ्ठलाचा नामस्मरण करण्याचा जर छंद असला ना तर बायकोला सुटला माझा पदर बाई मी, म्हणजे तिला देवीच्या ह्याचा छंद असतो बरं का. दोघाला सारखा छंद नसतो, ह्याला हिचा असतो तर मग याला याचा असतो. तसंच उत्तम नावाची नगरी होती, आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहायचा बरं का. मग आता लोक, मी तुम्हाला म्हणलं लोक सगळीकूनच बोलतात, लोक काय एकीकून बोलतात का? त्याची बायको होती धुंदुली. मग महाराज त्यांना खूप दिवसापासून लेकरूच नव्हतं. मग लोक काय म्हणायचे, तुझ्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी, तू एवढं कमवलंस, काय करायचे? जर तुला संतानच नसेल तर? लोक सगळीकूनच बोलायचे. आता आत्मदेवाला ते सहन होत नव्हतं, म्हणून आत्मदेव जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर आत्मदेवाने ठरवलं की आता जगायचं नाही, आता मरायचं. मरायचं म्हणल्याच्या नंतर आत्मदेव जंगलामध्ये गेले आणि त्यांनी ओळून पाहिलं की एक साधू बसले होते, एक संत बसला होता. त्यांना तहान लागली होती, म्हणून आत्मदेवाने पाणी घेऊन गेले. मग सगळं काही सांगितलं. मग त्या संताने त्या साधूने फळ दिलं बरं का. मग ते फळ दिल्याच्या नंतर आत्मदेव घरी घेऊन आले. ते फळ धुंदुलीला दिलं आणि सगळ्या गावामध्ये साखर वाटली. म्हणे हे घ्या, 9 दिवस 9 महिन्याने मला लेकरू होणार आहे, 9 दिवस 9 महिन्याने मला लेकरू होणार आहे, 9 दिवस 9 महिन्याने. सगळ्यांना साखर वाटली. एवढा आनंद झाला, कारण त्याला संतांच्या शब्दावरती आत्मदेवाला विश्वास होता. आत्मदेवाला माहीत होतं संतांनी हे फळ दिले म्हणजे मला निश्चित मुलगा होणार. पण धुंदुलीला मात्र त्याच्यावर विश्वासच नव्हता. धुंदुलीने ते फळ घेतलं आणि शेजारींकडे गेली आणि म्हणाली, हे बघा माझ्या नवऱ्याने हे फळ आणले हो, खाऊ का नको? नाहीतर काय व्हायचं, गावामध्ये चोरे यायचे, मग तुम्ही सगळेच पळून जायचात, मग माझं पोट मोठं, मला पळायलाच यायचं नाही की, खाऊ का नको? मग तिलाही काही परमार्थाचा छंद नव्हता. तिच्या शेजारींला ती म्हणली, नको खाऊ बाई, मी जसं दत्तक लेकरू घेतले ना तसं तूही घे, खाऊ नको हे फळ, काही खरं नसतं. मग महाराज धुंदुली ते फळ घेऊन घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर धुंदुलीला वाटतं आता हे फळ काही कामाचं नाही, टाकून द्यावं. तेवढ्यात तिची बहीण येते. बहीण आल्याच्या नंतर ती बहीण म्हणते, काय चालले? मग ती म्हणते, अगं थांब, अगोदर मला सांग, हे फळ माझ्या पतीने आणून दिले आणि म्हणताय की हे फळ खा, फळ खाल्ल्याच्या नंतर मुलगा होईल.
तिची बहीण म्हणली, अगं मुलगा बिल काही होत नसतं, मग सगळ्यांनी फळच खाल्लं असतं की, असं काही नसतं. तेव्हा धुंदुली म्हणली, अगं ते तर म्हणले होणार आहे. अगं असं काही नसतं, ऐक. तिलाही आता तिला आधीच 8 लेकरं होते, आता 9व्यानं म्हणल्यावर एवढे लेकरं कुठं सांभाळणार. आता 1 डझनला थोडेच कमी होते की. मग ती म्हणली, ऐक मला आता मुलगा होणार आहे, मला मुलगा झाल्याबरोबर मी काय करते, माझा मुलगा तुला आणून देते आणि हे फळ काय कर, गाईला चार. तिने ते फळ काय केलं, गाईला चारलं. बराच दिवस झाला, विठ्ठल विठ्ठल, बराच दिवस झाल्याच्या नंतर तिला मुलगा झाला. संध्याकाळच्या वेळी तिच्या नवऱ्याने ते मुलगा आणला आणि धुंदुलीला दिला. आणि बघता बघता महाराज गाईला सुद्धा मुलगा झाला. आता धुंदुली नाव असल्यामुळं त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं आणि त्याचे गोकर्ण ठेवलं नाव, कारण त्याचे गाईसारखे कान होते. गाईच्या मुलाचं नाव काय ठेवलं, गोकर्ण. गोकर्ण मात्र देवाचं नामस्मरण करायचा, देवाचं नामचिंतन करायचा, त्याला देवाशिवाय दुसरं काही आठवतच नव्हतं. पण हा मात्र वाईट व्यसन करायचा, कारण याचा सगळे लाड करायचे, हा लाडानं वेडा झाला. हे मात्र वाईट व्यसन करायचा. आता बघता बघता दोघंही मोठे झाले. हा मात्र तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला, कोण, गोकर्ण. आणि हा धुंदुकारी मात्र रोज दारू पिऊन यायचा, आईवडिलांना मारायचा, रोज दारू पिऊन यायचा, आईवडिलांना मारायचा, रोज तसंच करायचा. आता आत्मदेवाला सहन झालं नाही. आत्मदेव म्हटला, आता मला राहायचं नाही, तुला यायचं असेल तर माझ्यासोबत चल. पण आईचा मात्र मुलामध्ये जीव अडकलेला असतो. धुंदुली म्हणली, नको तुम्ही जा. मग महाराज आत्मदेव बाहेर पडले, घराच्या जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर परत साधू भेटला. आता तो साधू बाहेरचा होता का, नव्हता, त्यांच्याच घरातला गोकर्ण होता. गोकर्णाने सांगितलं, बाबा असं काही करू नका, तुम्ही इथेच बसा आणि देवाचं नामचिंतन करा. ही धुंदुली मात्र रोज मार खायची. आता घरामधले सगळे भांडेही संपले. आता काय विकायला, सगळं घरामधलं विकलं महाराज त्याने. पसारा सुद्धा घरामधला ठेवला नाही. तो धुंदुलीकडे आला आणि म्हणाला, धुंदुकारी म्हणाला की मला पैसे दे दारू पिण्याकरता. पैसे दे म्हटल्याच्या नंतर धुंदुली म्हणली, बाळा माझ्याकडं जेवढं होतं तेवढं तर मी तुला दिलं की रे, आता माझ्याकडं काय आहे, काहीच नाही. म्हणे मी तुला सांगतोय ना पैसे दे. त्याची नजर धुंदुलीच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावरती गेली आणि धुंदुलीला मंगळसूत्र मागू लागला. धुंदुली म्हणली, बाळा ही तुझ्या बाबांची शेवटची निशाणी बाळा, मी देणार नाही. तुझ्यामुळं आज तुझ्या बाबाला घर सोडावं लागलं, आज तुझ्यामुळं सगळं उद्ध्वस्त झालं. आणि आता लोक काय म्हणू लागले की तुमच्या घरामध्ये मुलगा नसता तर बरं झालं असतं, कारण तुम्ही कोण आहेत, ब्राह्मण आहेत, आणि तुमच्या घरामध्ये मांस वगैरे शिजतं, तुम्हाला शोभतं का. बघा लोक सगळीकूनच बोलतात, लोक काही की कोण बोलतात का, नाही बोलत. मग आपल्याला जे योग्य वाटते ना ते नेहमी करायचं. करण्या अगोदर 1000 वेळेस विचार करायचा आणि नंतर 1000 माणसं जरी आडवी आले ना तरी मग थांबायचं नाही. आता यांना नावं ठेवू लागले. त्याने रागाच्या भरामध्ये धुंदुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून घेतलं आणि दारू पिण्याकरता निघून गेला. धुंदुली माता मात्र रडू लागली. धुंदुली माता म्हणू लागली, बाळा मी तुला एवढं लहानाचं मोठं केलं की रे, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं आणि तू काय केलंस रे, तुझ्यामुळं बाळा, तुझ्यामुळं फक्त मला आज मरावं लागतं. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी पाजिले.
कशाला तान घेऊ नको कशाला उगीच ताण नको देऊ कशाला. ओ नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मला नाही कधी रुपया कोणाला उडला नाही कधी रुपया कोणाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, नाही पाणी पाजिले. माझ्या कुशीतला सुरी तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीव जीवाचा बनला काळ माझ्या जीवाचा बनला काळ. तुझे जीवन भरी पुरविले लाड राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ राहुनी अर्ध मी तुला पाहुनी प्राण रोकिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुझे नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुझे नाही पाणी पाजले हो जिवंत पाणी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई आता कशाला म्हणतोस आई म्हणले नाही कधी खाण्या मिठाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडिले हे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले हे बाळा तुने नाही पाणी पाजिले हो मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुझे नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुझे नाही पाणी पाजले पाणी पाजले धुंदुली माता रडत रडत म्हणू लागली मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधा तुला पाहुणी डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले धुंदुली माता म्हणू लागली बाळा मी एक वेळेस उपाशी राहिलेले पण तुला जेवायला दिलं आणि तू काय केलंस माझ्या कुशीतला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीवन भरी पुरविले लाड
राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ, राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ, मी तुला पाहुनी डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. बाळा, आज तुझ्यामुळं आम्हाला जिवंतपणीच मरावं लागतं की रे. तुझे वडील तर गेले, पण धुंदुली माता म्हणू लागली की मी एकटीच आहे तुझी काळजी घ्यायला बाळा, आणि आज तुझ्यामुळं मला सुद्धा मरावं लागतं. जिवंतपणी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई, म्हणले नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. बाळा, नंतर तू कितीही म्हण आई आई, पण नंतर मी येणार नाही. मग धुंदुली मातेला खूप राग आला. धुंदुली माता गेल्या आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू झाला. हा मात्र आता तर खूपच बिघडला. 5 वेश्या त्यांनी घरामध्ये आणल्या. त्या वेश्यांसोबत राहायला लागला. त्या वेश्यांनी त्याच्याकडं जे सोनं चांदी होतं ते सगळं घेतलं, त्याला तिथंच मारून टाकलं, घराला कुलूप लावलं आणि त्या निघून गेल्या. मग तीर्थयात्रेहून हा आला. मग आल्याच्या नंतर तो बघू लागला की आई कुठे, बाबा कुठे, भाऊ कुठे, सगळीकडं बघितलं. मग नंतर कुलूप उघडून पाहिलं तर आपला भाऊ होता धुंदुकारी. मग कमलकुंडल होता हातामध्ये. त्या कमलकुंडलामधलं जल घेतलं आणि त्याच्यावरती शिंपडलं. त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. बघा, ही कथा, भागवत कथा जर एखाद्या पिशाच्यानं म्हणजे एखाद्या भूतानं जरी ही कथा ऐकली ना तरी भूताचा सुद्धा उद्धार होतो. मग तुमचा आमचा का होणार नाही. मग ते बोलू लागला. त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. सगळं त्याला सांगितलं आणि मग त्याला पिंडदान केलं आणि नंतर त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे सांगायचं एवढंच की महाराज, भूताचा उद्धार होतो बरं काही भागवत कथा ऐकल्याच्यानंतर, कीर्तन श्रवण केल्याच्यानंतर. मग तुमचा आमचा का उद्धार होणार नाही. तुम्ही आम्ही सुद्धा श्रवण केलं पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझा घडू त्याची सेवा, 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 तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विका, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हरिक वाट देवा, वाट देवा, हरिक वाट देवा, वाट देवा, वाट देवा, वाट देवा, तयाचा हरी तयाचा हरी वाट देवा, वाट देवा, वाट देवा.
तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे दयाचा हरिक दयाचा हरिक वाटे देवा त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा आम्हाला घडो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल, पण तुमची गेलेली आई आणि तुमचा गेलेला बाप तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. दोन नवरा बायको होते, त्यांना खूप वर्षानंतर मुलगा झाला. हा मात्र काम करत होता आणि ती मात्र हॉस्पिटलमध्ये होते. तिने सांगितलं, खूप आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये त्याने मिठाई घेतली आणि येत असताना दुर्दैव त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. तरीही आई खचली नाही. तरीसुद्धा त्या आईने आपल्या मुलासाठी 4 घरचे कामं केले. भांडे धुणं, झाडून काढायची, फरशी पुसायची. कोणी? हे आईनं एवढे कष्ट केले त्या मुलासाठी. आता तो मुलगाही हुशार होता, तो मुलगाही अभ्यास करायचा. 8वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. मग महाराज त्याचा सत्कार ठेवला. मग या आईला कळालं. मग तो घरी आला. आईला वाटलं आपलं बाळ आता तरी सांगल, नंतर तरी सांगल. आईने खूप वेळ ऐकायली. आईला वाटलं आता तरी बाळा सांगल, नंतर तरी सांगल. जेवण झालं, तो झोपायला सुद्धा गेला. आई म्हटली, बाळा का रे, तुला मला काहीतरी सांगायचं आहे का? नाही म्हणे, काहीच नाही सांगायचं. म्हणे, बाळा तू काही लपवतोयस का माझ्यापासनं? नाही म्हणे आई, काहीच लपवत नाही. म्हणे, बाळा मला माहिती आहे तुझा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रथम नंबर आला आहे आणि उद्या माझा सत्कार ठेवला आहे आणि तुझाही ठेवला आहे. बाळा तू मला सांगितलं नाही. म्हणे, हे तुला कोणी सांगितलं ग? म्हणे, बाळा तुझ्या शाळेतल्या सरांचा फोन आला होता. म्हणे, सरांचा फोन आला असेल, पण तू उद्या शाळेमध्ये यायचं नाही, कारण तू जर उद्या शाळेमध्ये आलीस
तर माझा अपमान होईल, मला कोणीही बोलणार नाही, मला तुझी लाज वाटते. आईला वाटलं, आई इकडं आली आणि आई रडू लागली. आईला वाटलं मी याला एवढं लहानाचं मोठं केलं आणि आज त्यालाच माझी लाज वाटते. तरीही आई सकाळी उठली, त्याला कपडे वगैरे घातले, अंघोळ वगैरे घातली, त्याला जे काही आवडतं ते गोडधोड सगळं केलं, डब्बा भरला आणि त्या आईने त्याला शाळेत पाठवलं. आई कामाला निघून गेली. आईने एक घरचं काम गेलं, दुसऱ्या घरी कामाला गेली. दुसऱ्या घरी कामाला गेल्याच्या नंतर ज्यांच्या घरी कामाला जायची त्या मावशी म्हणल्या, का हो तुमच्या मुलाचा 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर आला आणि तुमचाही सत्कार ठेवला का, तुम्हाला जायचं नाही का? आईने दुर्लक्ष केलं. परत तशाच म्हटल्या, परत आईने दुर्लक्ष केलं. म्हणे मी काय म्हणते तुम्हाला, तुमच्या मुलाचा प्रथम क्रमांक आला आहे, माझ्या मुलाचा आला नाही, पण तुमच्या मुलाचा आला आहे. तुमचा सत्कार ठेवला शाळेत, चला बरं शाळेमध्ये. नाही म्हणे मी जाऊ शकत नाही, कारण मला अजून 2-3 घरचे काम करायचे, कारण मी जर गेले ना तर मग मला कामावून काढतील. एक दिवसासाठी, फक्त एका सत्कारासाठी मी माझं काम नाही बुडवू शकत. तरी त्या आईला वडत वडत शाळेच्या गेटपर्यंत नेलं महाराज. शाळेच्या गेटपर्यंत नेलं त्या आईला आणि ती आई तिथूनच पाहू लागली. म्हणे इथं का थांबलात, आत चला. म्हणे आई म्हणली नको, माझा मुलगा जेव्हा मला बोलवेल ना तेव्हाच मी जाईल, मला नाही यायचं आत, मला परत काम करायला जायचे. तेव्हा त्या शाळेतल्या सरांनी त्या आईला पाहिलं, आईला ओढत ओढत नेलं सत्कार करण्यासाठी. जेव्हा त्या मुलाने त्या आईला पाहिलं ना तेव्हा त्या मुलाला खूप राग आला. आईचा सत्कार केला, दोघेही घरी आले. घरी आल्याच्या नंतर तो मुलगा म्हणू लागला, ए म्हातारे तुला सांगितलं होतं ना का शाळेत यायचं नाही, कशा करता तू शाळेत आलीस? तुझ्यामुळं आता मला कोणीच शाळेमध्ये बोलणार नाही गं, तुझ्यामुळं आज माझा अपमान झाला. आजपासून तुझा आणि माझा संबंध इथेच संपला, मी आजपासून तुझं तोंडसुद्धा बघणार नाही. म्हणून तो मुलगा घराच्या बाहेर निघून गेला. बरीच दिवस झाली, त्या मुलाचं लग्नसुद्धा झालं, त्याला चांगली नोकरीसुद्धा लागली. आईला वाटलं आता आपल्या नातवंडाचं तोंड पाहण्याकरता जावं, म्हणून आईने गोडधोड केलं आणि ती आई निघाली. आई गेली, तिने बेल वाजवली आणि सुनेने ते दरवाजा उघडला. म्हणे आजी आपण कोण, या ना आत, मी तुम्हाला ओळखलं नाही हो. जेव्हा त्या मुलाने आवाज ऐकला ना तेव्हा तो पळतच आला आणि त्या आईला लाथ मारली आणि ती आई पायऱ्यावरून गणगळत खाली आली. तिने जेवढं काही गोडधोड आणलं होतं ना महाराज ते सगळं खाली पडलं. तरीसुद्धा त्या आईने ते परत भरलं, तिथंच ठेवलं आणि म्हणे म्हातारे तुला सांगितलं होतं ना का यायचं नाही, कशा करता आलीस? आईला आता ते सहन झालं नाही. आई घरी आली, वही घेतला, पेन घेतला. आईला वाटलं मी एवढं याला लहानाचं मोठं केलं आणि याने माझा अपमान केला आणि मला बाहेर पाठवलं, माझा काय उपयोग झाला? मी त्याच्यासाठीच फक्त 4 घरचं काम करायचे, त्याच्यासाठीच मी एवढं करायचे आणि त्याच मुलाला आज माझी लाज वाटते. म्हणून ती आई रडू लागली आणि लिहू लागली आणि त्या आईने औषध पिलं आणि आपला प्राण सोडला महाराज. प्राण सोडला. मग अंत्यविधी करण्याकरता प्रत्येकाला यावंच लागतं. मग अंत्यविधी करण्याकरता तो मुलगा आला. अंत्यविधी करण्याकरता तो मुलगा आला आणि त्याने पाहिलं तिथे एक चिठ्ठी आहे, तिथे एक पेन आहे. त्याने उकडून पाहिलं. बाळा तुला याच डोळ्याची लाज वाटते ना रे? जेव्हा तू जन्मला होतास ना तेव्हाच तुझ्या बाबाचा मृत्यू झाला, पण तरीसुद्धा बाळा मी खचले नाही, तरीसुद्धा एवढं तुला लहानाचं मोठं केलं बाळा आणि तुला आज त्या डोळ्याची लाज वाटते बाळा. बाळा मी माझा डोळा तुला काढून बसवला होता. तुला जन्मला होतास ना तेव्हा तुला डोळा नव्हता, पण मी माझा डोळा काढून तुला बसवलता आणि तुला या डोळ्याची लाज वाटते बाळा. नंतर तो आई आई म्हणून कितीही रडला आणि म्हणू लागला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण आहे तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण आहे तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस वर्ष झाले ग, आई विना या जगात कोणी नाही ग. 9 महिने 9 दिवस वर्ष झाले ग, आई विना या जगात
जगात कोणी नाही ग, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण आहे तुझ्या या बाळाला, बाप माझा दारू पिऊन गोंधळ घाली ग, भाऊ माझा आई म्हणून निघून जाई ग. कुणाचा मामा कुणाची मावशी कुणाची आई ग, कुणाचा मामा कुणाची बहीण कुणाची मावशी ग. आई विना या जगात कोणी नाही ग, कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो कोण आहे तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो कोण आहे तुझ्या या बाळाला. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल, आई मिळेल पण आईचं प्रेम मिळणार नाही. तो कितीही म्हणू लागला, ए आई एकदाच उठ ना ग आई, तू माझ्यावर रागवलीस. ए आई हे बघ तुला बाळाचं तोंड पाहायचं होतं ना ग आई, आता तू इथं राहायचं नाही आई, आमच्यासोबत चल. पण परत त्याची आई आली का हो? एकदा गेलेली व्यक्ती परत येत नसते. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण मातीत गेलेले आईवडील तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत. म्हणून जोपर्यंत तुमचे आईवडील जिवंत आहेत ना तोपर्यंत सेवा करा. दो कौन सी चीज़ है जो बाजार में नहीं मिलती, दो कौन सी चीज़ है जो बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते, लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल, पण तुमची गेलेली आई आणि तुमचा गेलेला बाप तुम्हाला कधीच मिळणार नाही. असो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जर काही योग्य वाटलं असेल तर हे माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल. गुरुवर्य गोविंद महाराज मुंडे, रामेश्वर महाराज कोकाटे, ऋषिकेश महाराज आंधळे, राजेभाऊ महाराज मुंडे, आमचे नागरगोजे महाराज असतील, ते आळंदीहून खास माझ्या कीर्तनाकरता आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे बबरूवांजी रामकृष्ण गिराम नाना असतील, हे महाराजसुद्धा माझ्या कीर्तनासाठी खूप दूरहून आले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळे वाजवा. आमच्या या दोन महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे रामेश्वर महाराज कोकाटे असतील आणि खूप सुंदर असा मृदंग वाजवला म्हणजे आमच्या सुरेश महाराजांनी, आणि आमचे शूटिंगवाले काका असतील, आमच्या संस्थेतील सर्व मुलं असतील. तुम्ही सर्वांनी शांत बसून ऐकला. माने परिवाराच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली तरी मी माझं भाग्य समजते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.